गडिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार त्यानंतर ग्रॅज्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड जमा झालेला आहे। त्यामुळे कामगारांच्या मध्ये समाधानाचं वातावरण असून कामगारांनी आज मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार येथे केलेला आहे। कारण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळे हे सर्व झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। कामगार आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? मुश्रीफ साहेबांच्यामुळे हे सर्व घडलेलं आहे आणि कामगारांना मुश्रीफ साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय वाटते, कामगार समाधान आहेत? कामगार समाधानी आहेत। 9/4/21 पासून रिटायर झालेल्या लोकांचे ग्रॅज्युटी अधिक मागील आमचं 21 पासून थकीत पगार होते त्याच्यावरचे फंड आणि पगार हे सगळं द्यायला चालू केल्यामुळं कामगारांनी मनखुशीनं आम्ही मुश्रीफ साहेबांचा आज सत्कार केलेला आहे। रिटायर्ड कामगार परत ह्याचे चालू कामगार असे मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून आज मुश्रीफ साहेबांचे सत्कार केला। पहिल्यापासून आम्हाला 8 वर्ष आम्ही मुश्रीफ साहेबांच्या कारकिर्दीमध्ये काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही हक्कान त्यांच्यावर भांडण मागून घेतोय, सोडतच नाही। त्याच्यामुळे आम्हाला कधी नाही म्हणाल नाही शब्द आजपर्यंत त्यांनी। आम्ही मध्ये सांगाल तो साहेब अजून 2 वर्ष होतं सोडू नको म्हणून सांगाल तो साहेबांनी त्यावेळी सोडलं। त्याच्यामुळं आम्ही परत साहेबांनीच आम्हासनी आणि परत उभा केलं। त्याच्यामुळं आम्हासनी मुश्रीफ साहेबांचा आदर आहे। साहेबांच्यामुळे कारखाना चालू झाला हे मान्य आहे। साहेबांच्यामुळे कारखाना चालू झाला हे आम्ही सगळे मान्य करतो आणि चालू राहील इथून पुढं। आणि इथून पुढं आम्ही साहेबांच्या पाठिंबा एकनिष्ठ आम्ही राहणार। अनेक वर्षे थकीत पगाराचा प्रश्न होता, प्रॉव्हिडंट फंडाचा प्रश्न होता, ग्रॅज्युएटीचा प्रश्न होता। तो अनेक प्रश्न मुश्रीफ साहेबांनी टप्प्याटप्प्यानं देत आलेले आहेत आणि त्याबद्दल सर्व कर्मचारी समाधानी आहेत। आणि इथून पुढे देखील मुश्रीफ साहेबच हे कर्मचाऱ्यांचं सगळं देण्यात येतील अशी आम्हाला आशा आहे आणि आम्हाला कामगारांना समाधान आहे। यंदाचा वरीस जे 26-27चं जे गळीत हंगामाचं आहे, गेले 2 वर्ष आमचे मॉडिफिकेशनचे काम होतं आणि मेंटेनन्सचे काम असल्यामुळे जरा गळितामध्ये नवीन मशिनरी असल्यामुळे व्यत्यय येत होतं। पण ह्या वर्षी काय रेग्युलर कामं असल्यामुळं कर्शिंग चांगलं होईल, त्यामुळे काही शंका घेण्याची गरज नाही आणि कारखाना पण वेळेत चालू होईल आणि 4 ते 4.5 लाख कर्शिंग करायचं कामगारांचं मनोदय आहे। आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना जो चालू आहे तो फक्त मंत्री मुश्रीफ यांच्यामुळे चालू असल्याचे त्यांनी आज या सत्कारानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून बोलताना व्यक्त केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।